फडणवीस सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे असं दिसतंय। सोयाबीन खरेदीची मुदत 7 दिवसांनी वाढवल्याची मोठी माहिती समोर येते। शेतकऱ्यांच्या मागणीच्या आधारे ही मुदतवाढ करण्यात आली आहे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही मोठी घोषणा केली आहे। आणि नेमकी काय घोषणा केलेली आहे आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोयाबीन खरेदीची 31 डिसेंबर पर्यंतची मुदत 7 दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांची मागणी जशी होती त्या मागणीच्या आधारे ही मुदतवाढ करण्यात आली आहे। सोयाबीन खरेदीसाठी 561 खरेदी केंद्र सुरू आहे। गरज भासली तर अतिरिक्त केंद्र सुद्धा उभारण्यात येणार आहेत। सोयाबीन शेतकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा आपण पाहतोय। 3,34,331 मेट्रिक टन सोयाबीनची उच्चांकी खरेदी करण्यात येते। 6,69,705 शेतकऱ्यांकडून विक्री करण्यात येणार आहे। सोयाबीन खरेदीला प्रति क्विंटल 4,892 रुपये दर मिळालेला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आतापर्यंतची 75 वर्षांमध्ये सर्वात मोठी खरेदी आहे। 3,34,331 मेट्रिक टन ही सोयाबीन खरेदी झालेली आहे आणि या खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे। ही मागच्या वर्षी म्हणजे आज यावेळेस आपण रेट 4,892 असा रेट देतोय। मागच्या वर्षापेक्षा 292 रुपये जास्तीचा ही किंमत आपण देतोय आणि म्हणून शेतकऱ्यांची जी मागणी होती की आमच्या ज्या नोंदणीची तारीख आज शेवटची आहे, अजून बऱ्याच लोकांना नोंदणी करायची आहे, तर तिची 7 दिवसांनी मुदत आपण वाढवतोय जेणेकरून लोकांना आणि शेतकऱ्यांना फार मोठी सवलत मिळू शकते।